सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला 1 वर्ष पूर्ण झाले। न्यायालयीन कोठडीत जेव्हा सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू झाला होता तेव्हा कोठडीत होणारे मृत्यू यावरती बरीच चर्चा झाली। या विरोधात आंदोलनं करण्यात आली, लॉंग मार्च काढण्यात आले, राज्यात तसेच देशभरात निदर्शनं करण्यात आली। त्यानंतर मोठा न्यायालयीन लढा उभारला गेला। ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी ह्या केस संदर्भात सुप्रीम कोर्टापर्यंत बाजू मांडली। अखेर सुप्रीम कोर्टाने विशेष तपास पथक स्थापन करून पोलिसांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले। आता या निमित्ताने पोलीस आणि न्यायालयीन कोठडीत होणारे मृत्यू याबाबत चर्चा केली जाते। पोलीस कोठडीत होणारे मृत्यू आणि त्याबाबतची आकडेवारी ही वेळोवेळी जाहीर केली जाते। ही आकडेवारी नेमकी काय सांगते, पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यास कोणती शिक्षा होते आणि सध्याचं वास्तव नेमकं आहे तरी काय, हे सगळं पाहणार आहोत या व्हिडिओमधनं। नमस्कार, मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहत आहात लगाव बत्ती। देशात जेवढे काही गुन्हे घडतात त्या संदर्भातील अहवाल नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो मार्फत प्रकाशित केला जातो। अगदी जिल्हा निहाय ही आकडेवारी सादर केली जाते। तर या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या 2023च्या अहवालानुसार पोलीस कोठडीत होणाऱ्या मृत्यूंची आकडेवारी ही दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसतंय। 2023च्या रिपोर्टनुसार भारतात एकूण 38 मृत्यू झालेले, त्यापैकी 13 मृत्यू हे महाराष्ट्रातले। आता ही आकडेवारी रिमांडमध्ये नसलेल्या कैद्यांच्या बाबतीत आहे। रिमांडमध्ये असणारे मृत्यू भारतात 24 आहेत, तर महाराष्ट्रात 4 झालेत। यामागची कारणं नेमकी काय होती याची देखील माहिती दिली जाते। कोठडीतनं पळून जाताना तपासादरम्यान अपघात होऊन पोलिसांच्या मारामुळं, आजारपणामुळं हॉस्पिटलमध्ये झालेले मृत्यू आणि आत्महत्या करून झालेले मृत्यू अशी काही कारणं यामागे सांगितली जातात। तर 2023च्या रिपोर्टनुसार आत्महत्या या कारणामुळं 24 मृत्यू झालेत, त्यापैकी 7 मृत्यू हे महाराष्ट्रातच झालेत। पोलिसांच्या विरुद्ध गुन्हे नोंद होण्याचं प्रमाण पाहिलं तर महाराष्ट्रात एकूण 313 पोलिसांविरुद्ध गुन्हे नोंद झालेत। या बाबतीत देशात दुसऱ्या क्रमांकावरती महाराष्ट्र राज्य दिसून येते। पहिल्या क्रमांकावरती राजस्थान आहे, तिथं 461 पोलिसांवरती गुन्हे दाखल झालेत। आता ही झाली आकडेवारी। विषय असा आहे की भारतात वेळोवेळी या घटना घडल्यात, मानवाधिकारांचं उल्लंघन झालेलंही दिसून आलंय। तर या सगळ्या घटनांच्या संदर्भात न्यायालयांनी काही निर्णय दिलेत। कोठडीतले मृत्यू कमी करण्यासाठी हे निकाल महत्त्वाचे ठरलेत। ते निर्णय कोणते कोणते ते आता आपण पाहूयात। तर DK बसू विरुद्ध पश्चिम बंगाल या खटल्यामध्ये न्यायालयाने अटकेच्या संदर्भात 11 महत्त्वाच्या सूचना दिल्यात। यामध्ये मेडिकल चेकअप आणि इतर गोष्टींची खबरदारी घेण्याच्या या सूचना आहेत। 1996 मध्ये दिलेल्या या खटल्याच्या निकालामध्ये सुप्रीम कोर्टाने काही महत्त्वाची निरीक्षणं देखील मांडली आहेत। कायद्याने चालणाऱ्या राज्यातील सर्वात वाईट गुन्हा अशी टिप्पणी कोठडीत होणाऱ्या मृत्यूच्या गुन्ह्याबाबत कोर्टाने नोंदवली होती। यासोबतच नीलावती बेहरा विरुद्ध ओडिशा राज्य या खटल्यामध्ये मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्याचा महत्त्वाचा निर्णय कोर्टाने दिला होता। पण हे मृत्यू होण्यामागचं कारण पाहिलं तर ठोस असा कायदा या संदर्भात नसल्याचं दिसून येतं। कोठडीत होणारे मृत्यू रोखण्यासाठी कायद्याची असलेली उणीव लक्षात घेऊन लॉ कमिशनने तशी शिफारस 2017 साली केली होती, मात्र त्यावर पुढे कोणताच निर्णय झाला नाही। आणखी पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येतं की संयुक्त राष्ट्रांचा अँटी टॉर्चर करार अस्तित्वात आहे। भारताने त्या करारावरती स्वाक्षरी केली असली तरी त्याला अद्याप मान्यता दिली गेली नाहीये। एखादा गुन्हा कबूल करून घेण्यासाठी पोलिसांकडनं काही वेळा बळाचा म्हणजे 3rd डिग्रीचा उपयोग केला जातो, त्यातून मृत्यू होण्याच्या घटना घडतात। पण याला हे एवढंच कारण आहे का, तर असं म्हणता येणार नाही, कारण तुरुंग प्रशासन आणि त्या संदर्भात असलेली अनागोंदी हा देखील इथं महत्त्वाचा मुद्दा आहे। पोलीस सुधारणा, तुरुंग प्रशासनातल्या सुधारणा या गोष्टी देखील तितक्याच इथं कारणीभूत ठरतात। या अशा प्रकारांमध्ये अनेकदा पोलीस निर्दोष सुटले जातात, पुरावे मिळवण्यात अडचणी येतात, कारण गुन्हा हा कोठडीतच घडला असल्यामुळे पोलीस एकमेकांच्या विरोधात साक्ष देत नाहीत आणि इतर आरोपी पोलिसांना घाबरतात। अशी बरीच कारणं यामागे आहेत ज्यामुळे पोलीस कोठडीत होणाऱ्या बहुतांश मृत्यूंना न्याय मिळणं कठीण होऊन बसतं। त्यामुळे या DK बसू खटल्यात 3rd डिग्री नावाचा जो काही प्रकार असतो त्यावरती आळा घालण्यासाठी CCTV बसवण्यासाठी निर्देश दिले गेलेत, मात्र त्यावर काहीही होताना दिसून येत नाही। हे असं म्हणण्याचं कारण म्हणजे अलीकडच्या काळात भारत देशामध्ये घडलेले काही मृत्यू आणि त्यांच्याशी संबंधित असलेले खटले। भारतभरात चर्चेत आलेल्या मागच्या 5 वर्षातल्या काही घटना आपण पाहूया।
महाराष्ट्रातील सोमनाथ सूर्यवंशी आणि त्यांचा मृत्यू ही एक घटना आहे. त्यासोबतच तामिळनाडू राज्यातील संथाकुलम केस अतिशय गंभीर अशी मानली जाते. 2020 मध्ये मुलगा आणि वडील अशा दोघांचा कोठडीमध्ये मृत्यू झाला होता. त्यानंतर अलीकडे अजित कुमार केस ही तामिळनाडू मधली घटना आहे. यामध्ये मंदिराच्या पुजाऱ्याचा पोलिसांच्या माराने मृत्यू झाला होता. यावरती सीबीआयची चौकशी देखील करण्याचे आदेश तिथल्या मुख्यमंत्र्यांनी दिलेली. पंजाबमध्ये नरेंद्रदीप सिंग या केसमध्ये देखील सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली. मागील वर्षात मध्य प्रदेशच्या गुना इथे झालेल्या घटनेत पारधी समाजाच्या युवकाचा पोलीस कोठडीतच मृत्यू झाला होता. या घटना घडल्यानंतर देशभरात त्यांची चर्चाही झालेली. लोकांनी हळहळ व्यक्त केली, पण त्यावरती ठोस काहीच घडलं नाही. तरी या विरोधात जनमानस तयार होऊ लागले. सोशल मीडिया असो किंवा अन्य कोणताही प्लॅटफॉर्म असो, लोकांनी यावरती व्यक्त होणं सुरू केलंय. 2021 मध्ये आलेला जय भीम हा सिनेमा चांगलाच गाजला होता. सत्य घटनेवरती आधारित असलेल्या या सिनेमात पोलिसांच्या अत्याचाराविषयी मांडणी केली आहे. इरुला नावाच्या आदिवासी समाजातील लोकांवर झालेल्या अत्याचाराविरोधात जो काही खटला चाललेला त्यावरती आधारित हा सिनेमा लोकांच्या पसंतीस उतरला होता. यामुळे लोकांचं लक्ष वेधलंय खरं, पण त्यापुढे जाऊन कायदेशीर तरतुदींची आवश्यकता निर्माण झाली आहे. कोठडीत होणाऱ्या मृत्यूबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या लगावपत्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.